हॅलो. सर्वांना गुड मॉर्निंग. आपण ॲक्च्युअली डिमांड अँड सप्लायची मार्किंग ज्यावेळेस करतो, त्यावेळेस काही टूल्स यूज करतो. तर त्यामध्ये आपल्याला बॉक्स टूल वगैरे किंवा त्याचप्रमाणे हॉरिझॉन्टल लाईन, व्हर्टिकल लाईन याच्या काही गोष्टी आवश्यक आहेत ते टूल्स. तर ते टूल्स बरेच जण मार्किंग करून पाठवतात. त्यावेळेस मार्किंगमध्ये त्या टूल्समध्ये एकमेकांच्या वरती प्लेस केल्यामुळे कलर्समध्ये, बॉक्सच्या मार्किंगमध्ये प्रॉब्लेम येतो. त्यामुळे तिथे आपल्याला लक्षात येत नाही की हायर टाइम फ्रेमचा डिमांड झोन कोणता आहे, लोअर टाइम फ्रेमचा डिमांड झोन कोणता आहे. तर तो कशा पद्धतीने यूज करायचा. त्यानंतर लॉंग आणि शॉर्टसाठी जे टूल आहे, टार्गेट, एंट्री आणि स्टॉप लॉस ते कसे प्लेस करायचे, तर ते आपण पाहूया. तर त्याच्यामध्ये काही सेटिंग्स आहेत. आपण ट्रेडिंग व्ह्यूवर किंवा धनमध्ये आपल्याला ते कोणते टूल्स लागणार आहेत ते आपण स्टार मार्क करूया आणि ते टूल्स बनवून ठेवूया, जेणेकरून आपल्याला ॲनालिसिस करण्यासाठी खूप युजफुल राहील. तर आपण हा प्लॅटफॉर्म आत्ता धनचा ओपन केलेला आहे. तुम्ही ट्रेडिंग व्ह्यू ओपन केला तरी तुम्हाला हा पूर्णपणे सेमच दिसेल. त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे त्यामध्ये आणि यामध्ये काही जास्त फरक नाही आहे. तर आता मी धनवरती तुम्हाला मार्किंग करून दाखवतो. या एरियामध्ये तुम्हाला सर्व टाइम फ्रेम दिसतील. 1 मिनिटपासून तर 12 मंथपर्यंत टाइम फ्रेम आपण सिलेक्ट करू शकतो. तर जी टाइम फ्रेम आपल्याला वरती हवी आहे, त्यावरती आपण स्टार मार्क करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने स्टार मार्क केल्यानंतर ते तुम्हाला इथे दिसेल. साधारणतः आपल्याला 1 मिनिट, 3 मिनिट, 5 मिनिट, 15 मिनिट, त्यानंतर 75 मिनिट, 125 मिनिट्स आणि 4 अवर्स, 1 डे, 1 वीक, 1 मंथ, 3 मंथ, 6 मंथ आणि 12 मंथ एवढ्या टाइम फ्रेम आपल्याला युजफुल असतात. तर त्या आपण इथे स्टार मार्क करायचे आहेत. 75 आणि 125 ची टाइम फ्रेम जी आहे, ती तुम्हाला इथे बनवावी लागेल यामध्ये जाऊन. म्हणजे तुम्ही 75 मिनिट टाइप केलं, तर 75 मिनिटची या एरियामध्ये 75 मिनिट टाइप केलं आणि इथे मिनिट सिलेक्ट केलं आणि ॲड केलं की तुम्हाला ती टाइम फ्रेम इथे ॲड झालेली दिसेल. त्याला स्टार मार्क करूया. 125 ची तुम्हाला तशीच बनवून घ्यायची आहे. त्यानंतर या ठिकाणी एक इंडिकेटर सेक्शन आहे. तुम्हाला इंडिकेटर ॲड करायचं असेल, तर यामधून तुम्ही इंडिकेटर ॲड करू शकता. इंडिकेटर सेक्शन ओपन केल्यानंतर ना इथे तुम्हाला बोरिंग कॅन्डल आणि एक्सक्लुझिव्ह कॅन्डल हा इंडिकेटर दिसेल. हा तुम्ही चार्टवरती प्लेस करू शकता. त्यानंतर मूव्हिंग ॲव्हरेजेस आपल्याला ट्रेंड चेक करण्यासाठी 50 SMA, त्यानंतर 20 MA असे 2 ते 3 मूव्हिंग ॲव्हरेज लागतात. त्यासाठी हा पण तुम्ही स्टार मार्क करून ठेवू शकता, जेणेकरून तुम्हाला ते ॲड केल्यानंतर इथे दिसायला शो होतील. इंडिकेटर नंतर आपल्याला हा जो टूल आहे लेफ्ट कॉर्नरला, याच्यामध्ये काही टूल्स आहेत या टूल बॉक्समध्ये. तर याच्यामधून आपल्याला जे लागणारे टूल्स आहेत ते आपण स्टार मार्क करून घेऊया. जसं की आपल्याला याच्यामध्ये एक ट्रेंड लाईनचा टूल आहे, त्याला आपण फेवरेटमध्ये ॲड करूया स्टार मार्क करून. त्यानंतर सेकंड लागेल आपल्याला हॉरिझॉन्टल लाईन, त्यानंतर व्हर्टिकल रे किंवा सॉरी हॉरिझॉन्टल रे आणि त्यानंतर व्हर्टिकल लाईन, हे 3 आपण इथून घ्यायचे आहेत. त्यानंतर सेकंड नंबरमधून आपल्याला फिब रिट्रेसमेंटचा एक टूल लागणार आहे. त्यासाठी आपल्याला कर्वसाठी जे टूल बनवायचे आहे ते फिब रिट्रेसमेंट या टूलमध्ये बनवायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथे ब्रश टूलही स्टार मार्क करायचा आहे. तोही आपल्याला बऱ्याच वेळा कामाला येतो. आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रेक्टँगल टूल, जो आपल्याला स्टार मार्क करायचा आहे. स्टार मार्क केल्यानंतर तुम्हाला इथे खाली दिसेल लाईनने सगळे टूल मार्क होत आहेत. त्यानंतर टेक्स्टचा टूल तुम्हाला लागेल. जर चार्टवर तुम्हाला काही नोट्स वगैरे लिहायचे असतील, त्यामध्ये जसं टेक्स्टमध्ये गेला आणि तुम्ही इथे नोट्स वगैरे लिहायचे असतील, तर तुम्ही अशा पद्धतीने लिहून चार्टवरती त्या नोट्स ठेवू शकता. म्हणजे डिमांड आणि सप्लाय आयडेंटिफाय केला, एंट्री एक्झिट किंवा मग अनालिसिसबद्दल काही तुम्हाला लिहून ठेवायचं असेल तर तुम्ही लिहून ठेवू शकता. त्यासाठी टेक्स्ट टूल महत्त्वाचं आहे. त्यानंतर या टूल्समध्ये लॉंग पोझिशन
आणि शॉर्ट पोझिशन्स हे 2 टूल्स आपल्या खूप कामाचे आहेत. ज्याच्यामध्ये आपल्याला एंट्री, स्टॉप लॉस आणि टार्गेट याचे कॅल्क्युलेशन्स करण्यासाठी आपल्या खूप महत्त्वाचे टूल्स आहेत. त्यानंतर हे जे टूल आहे, या टूलने आपल्याला टार्गेट वगैरे मेजर करता येतात. ॲक्च्युली हा स्टार मार्क नाही होत, पण हा नेहमी या कॉर्नरलाच असतो. त्यामुळे तुम्ही त्याला नेहमी जेव्हा लागेल त्यावेळेस यातून येऊन असा यूज करू शकता. एवढे टूल आपले झालेले आहेत. तर याच्यामध्ये जो ट्रेंड लाईनचा टूल आहे, ठीक आहे. जो ट्रेंड लाईनचा आहे त्याच्यामध्ये तुम्ही त्याचा कलर चेंज करू शकता. त्यानंतर साईज चेंज करू शकता आणि सेटिंगमध्ये जाऊन तुम्ही त्याच्यावरती टेक्स्ट पण लिहू शकता. पण आपल्या काही विशेष कामामध्ये नाही येत तो टूल. पण त्यानंतरचा आहे हॉरिझॉन्टल लाईन. हॉरिझॉन्टल लाईन जे टूल आहे, याच्यामध्ये आपल्याला काही सेटिंग्स कराव्या लागतात. ज्या सेटिंग्समध्ये जसे की आता मी एक ब्ल्यू लाईन इथे प्लेस केलेली आहे. तर इथे लाईनचा कलर आपण जो आपल्याला हवा आहे तो घेऊ शकतो. त्यानंतर इथे आपण साईज जी हवी आहे ती सिलेक्ट करू शकतो. याच्यामध्ये लाईन कशी हवी आहे, डॅशमध्ये हवी आहे, डॉटेड हवी आहे, ते आपण यामध्ये सिलेक्ट करू शकतो. त्यानंतर इथे जो सेटिंगचा एक सिम्बॉल दिसत आहे, या सेटिंगच्या सिम्बॉलवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला दिसेल की याच्यामध्ये आपल्याला टेक्स्टही लिहिता येईल आणि जो टेक्स्ट आहे, फॉर एक्झाम्पल मी इथे टेक्स्ट लिहितो. आपल्याला 20 EMAच्या प्लेसमेंटसाठी या लाईनची खूप गरज पडते. तर ही लाईन साठी आपल्याला 20 EMA साठी आपण इथे लिहू शकतो. जसं की मंथली EMA. मंथली EMA साठी Incoming call from Pretty Geo identified by TrueCall. मंथली EMA. मंथली EMA साठी तुम्ही हा जो टेक्स्ट आहे, तो टेक्स्ट मिडलला घेऊ शकता, बॉटमला घेऊ शकता, त्याचप्रमाणे टॉपला घेऊ शकता आणि याच्यामध्ये लेफ्ट, सेंटर आणि राईट अशा 3 पोझिशन आहेत. तर याला आपण लेफ्टसाठी ठेवणार आहोत आणि हे झाल्यानंतर आपण टेम्पलेटमध्ये जाऊन इथे सेव्ह एज टेम्पलेटवरती क्लिक करून त्यामध्ये मंथली EMA असे लिहून ही टेम्पलेट सेव्ह करणार आहे. ज्याप्रमाणे आता आपण मंथली EMA ची टेम्पलेट सेव्ह केली, त्याचप्रमाणे आपण वीकली आणि डेली असे 2 टेम्पलेट यामध्ये बनवणार आहोत. तर पुन्हा एकदा आपण ही लाईन घेऊया. त्यामध्ये सेटिंगमध्ये वीकली EMA, तुम्हाला टॉप, मिडल, बॉटम ज्या बाजूला हवा आहे, त्याचप्रमाणे लेफ्ट, सेंटर, राईट ज्या बाजूला हवा आहे त्या बाजूला तुम्ही सिलेक्ट करून त्यानंतर स्टाईलवर आल्यानंतर आपण इथे टेम्पलेटमध्ये सेव्ह एज करून त्यामध्ये वीकली EMA सेट करणार आहोत. ओके. आता तुम्हाला दिसेल इथे वीकली EMA साठी एक लाईन नवीन तयार झालेली आहे. त्याचप्रमाणे आता आपण डेली EMA साठी एक लाईन तयार करूया. डेली EMA, त्यानंतर स्टाईलमध्ये टेम्पलेटमध्ये सेव्ह एज डेली EMA. ओके. हे टूल आता आपल्याला सेट झालेलं आहे. आता यामध्ये आपल्याला ज्यावेळेस 20 EMA कुठे ट्रेड करत आहे ते पाहायचं असेल तर 20 EMA च्या पोझिशनला मार्क करण्यासाठी आपण या लाईन यूज करणार आहे, हॉरिझॉन्टल लाईन. त्यावेळेस ज्यावेळेस आपण डेली टाइम फ्रेमवर असेल त्यावेळेस आपण डेली EMA वरती क्लिक करूया. वीकलीमध्ये असेल त्यावेळेस आपण वीकली EMA, त्यामध्ये आपल्याला इथे वीकली EMA दिसेल. त्यानंतर मंथलीवरती असेल आपण मंथलीच्या टाइम फ्रेमवरती असेल आणि ज्यावेळेस आपण लाईन प्लेस करू त्यावेळेस आपण इथे मंथली EMA करणार आहोत. आता ज्यावेळेस आपण
या लाईनचा टूल तयार केलेला आहे. त्यानंतर आता आपण एक हॉरिझॉन्टल रे जो टूल आहे तो एक तयार करूया. तर हॉरिझॉन्टल रेमध्ये आपण त्याला प्लेस केल्यानंतर आपण इथे कलर चेंज करू शकतो. तर साधारणतः आपण त्याला एक ग्रीन कलर देऊया. त्यानंतर त्याची जी साईज असेल ती तुम्हाला जी हवी असेल ती साईज तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर सेटिंगमध्ये गेल्यानंतर टेक्स्टमध्ये आपण इथे लिहूया ग्रीन कलरमध्ये एंट्री. त्यानंतर एंट्री हा जो वर्ड आहे त्याला आपण टॉपला घेऊ शकतो, लेफ्टला घेऊ शकतो. आपल्याला ज्या ठिकाणी हवा आहे त्या ठिकाणी आपण त्याला ठेवू शकतो आणि त्यानंतर स्टाईलमध्ये जाऊन आपल्याला इथे सेव्ह ॲज करायचं आहे. ही जी लाईन आहे आपण एंट्रीसाठी बनवलेली आहे. त्यामुळे आपण जे टेम्पलेटचं नेम देत आहे ते एंट्री आहे आणि ओके. त्यानंतर सेकंड आपण बनवणार आहोत स्टॉप लॉससाठी. स्टॉप लॉससाठी आपण रेड कलर घेऊया. त्याचप्रमाणे सेटिंगमध्ये जाऊन टेक्स्टमध्ये आपण इथे लिहूया स्टॉप लॉस आणि स्टाईलमध्ये सेव्ह ॲज स्टॉप लॉस. त्यानंतर पुन्हा एकदा एंट्रीसाठी टेक्स्टमध्ये साधारणतः एंट्रीसाठी सॉरी टार्गेटसाठी आपण ब्ल्यू कलर घेऊया. स्टाईलमध्ये जाऊन आपण ब्ल्यू कलर घेऊया आणि सेव्ह ॲज टार्गेट. तर तुम्ही पाहू शकता ज्यावेळेस आपण एक्झाम्पलसाठी दाखवतो, ज्यावेळेस आपण एखादा डिमांड झोन मार्क केला असेल, आपण इथे डिमांड झोन मार्क केला असेल तर या डिमांड झोनच्या प्रॉक्सिमल लाईनवरती जर आपल्याला एंट्री ठेवायची असेल तर आपण हा हॉरिझॉन्टल रे घेऊन इथे ठेवल्यानंतर तुम्ही टेम्पलेटमध्ये गेलात तर टेम्पलेटमध्ये तुम्हाला इथे एंट्री, स्टॉप लॉस आणि टार्गेट 3 टेम्पलेट दिसतील. तर तुम्ही एंट्रीवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे एंट्रीची लाईन प्लेस होईल. त्यानंतर तुम्ही स्टॉप लॉससाठी एकदा रे घेतला आणि पुन्हा इथे टेम्पलेटमध्ये गेल्यानंतर स्टॉप लॉससाठी इथे रे प्लेस होईल आणि तुम्ही टार्गेटसाठी जर इथे हॉरिझॉन्टल रे सेट केलेला असेल तर साधारणतः तुम्ही टेम्पलेटमधून इथे टार्गेटसाठी करू शकता. तर इथे तुम्हाला ॲटोमॅटिकली जी लाईन तुम्ही प्लेस केलेली आहे तिचा कलर चेंज होताना दिसेल आणि त्यामध्ये जे स्टॉप लॉस, टार्गेट आणि एंट्री हे जे नाव असतील ते ॲटोमॅटिकली तुम्हाला आलेले दिसतील. त्याचे टेम्पलेट तुमचे इथे सेव्ह झालेले असतील. ओके. आता आपण मंथली टाइम फ्रेमवरती आहोत. तर मंथली टाइम फ्रेमवरती आता यानंतर आपण जे आपला रेक्टँगल बॉक्स आहे, ज्याला आपण डिमांड आणि सप्लाय मार्क करण्यासाठी यूज करतो, त्या बॉक्सची सेटिंग करणार आहोत. हेच टूल थोडंसं आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट असतं. त्यासाठी ती रेक्टँगल बॉक्स जो आहे तो आपण एक बॉक्स घेऊया. एक बॉक्स घेतल्यानंतर साधारणतः मला हा मंथलीच्या टाइम फ्रेमसाठी यूज करायचा असेल, तर मी त्यासाठी त्याची जी बॉर्डर असेल ही आउटर बॉर्डर, तर त्याचा जो कलर आहे तो मी इथे सेट करू शकतो. तुम्ही पाहू शकता. इथे मी वेगवेगळे कलर सेट करू शकतो बॉर्डरसाठी. तर मी साधारणतः मंथलीसाठी ग्रीन कलर सिलेक्ट केला आहे डिमांडसाठी आणि जो बॉक्सच्या आतमध्ये बॅकग्राऊंडसाठी जो कलर आहे तो साधारणतः ग्रीनमध्येच घेतलेला आहे, पण हलकासा लाईट घेतलेला आहे. जास्त डार्क बॉक्स तयार करू नका, जेणेकरून तुम्हाला लोअर टाइम फ्रेमवरती त्या बॉक्समधील कॅन्डल व्यवस्थित दिसणार नाही. तर साधारणतः मी याच्यामध्ये लाईट कलर घेतलेला आहे आणि इथे तुम्ही 7% लिहिलेलं आहे. इथे कलरचं तुम्ही पर्सेंटेज चेंज करू शकता. साधारणतः मी जर इथे 60 केला तर तुम्ही पाहताल की बॉक्स डार्क होईल.
एक मिनिट. या ठिकाणी आपण बॅकग्राऊंड कलरमध्ये जर 60% केलं तर तुम्ही पाहताल की बॉक्स खूप डार्क होत आहे. त्यानंतर 90 केलं तर त्यापेक्षाही डार्क होईल. 100 केलं तर खूप डार्क होईल. अशा डार्क बॉक्समध्ये जर आपण प्लेस केलेलं असेल तर आपल्याला कॅन्डल जास्त लोअर टाइम फ्रेमवरती किंवा या टाइम फ्रेमला व्हिजिबल होणार नाही. त्यामुळे बॉक्स आपल्याला खूप लाईट कलरचा हवा आहे, तर तो आपण इथे करू शकतो. साधारणतः मी 10% ठेवत आहे डिमांड झोनसाठी. यानंतर नेक्स्ट सेटिंग आहे टेक्स्ट. तर या बॉक्सला आपल्याला याच्यामध्ये बॉक्सला आपल्याला टेक्स्टमध्ये कोणता कलर ठेवायचा, तर आपण साधारणतः ग्रीन कलर ठेवू शकतो टेक्स्टसाठी. आणि टेक्स्टमध्ये बॉक्समध्ये जे काही आपण मंथली डिमांड झोन आयडेंटिफाय होण्यासाठी त्या बॉक्सला जे टेम्पलेट तयार करायचे त्यासाठी जे नाव देणार आहे, त्यासाठी आपल्याला इथे टेक्स्टचा जो कलर आहे तो आपण ग्रीन घेतलेला आहे, कारण डिमांड झोन असल्यामुळे आपण ग्रीन कलर सिलेक्ट केलेला आहे. त्यानंतर बॉक्सची थिकनेस तुम्ही इथे चेंज करू शकता. साधारणतः मंथलीचा बॉक्स असल्यामुळे मी याच्यामध्ये 2px ठेवतो थिकनेस. आणि त्यानंतर नेक्स्ट आहे सेटिंग टूल. तर सेटिंग टूलमध्ये गेल्यानंतर आपण या बॉक्सला आता सेट करणार आहोत. तर यामध्ये जी बॉर्डर आहे ती बॉर्डर आपण 2px ठेवलेली आहे याच्यामध्ये. आणि जो कलर आहे जो कलर आहे बॉर्डरचा तो आपण इथे डार्क किंवा लाईट करू शकतो. तुम्ही पाहताल स्क्रीनवरती डार्क किंवा लाईट करू शकतो. त्यामुळे तुम्हाला जो हवा आहे तेवढं तुम्ही ठेवू शकता. त्यानंतर इथे सेकंड सेटिंग आहे बॅकग्राऊंड. जो बॅकग्राऊंडचा कलर आहे तो आपण वरतीही सेट कसा करायचा तो पाहिला. त्यानंतर इथे आतमध्ये पण आहे, यामध्ये तुम्ही सेट करू शकता. साधारणतः मी इथे 10 ठेवलेला आहे. त्यानंतर बॉक्स जो आहे तो आपल्याला एक्सटेंड राईट हवा आहे, कारण आपल्या डिमांड झोनमध्ये ज्यावेळेस प्राइस येईल, प्राइस ज्यावेळेस डिमांड झोनमध्ये येईल त्यावेळेस आपल्याला प्राइस आल्यानंतर डिमांड झोन आपल्याला राईट साईडला एक्सटेंड झालेला दिसला पाहिजे. त्यामुळे आपण राईट एक्सटेंड चालू ठेवणार आहे. त्याचप्रमाणे लेफ्ट साईडला आपल्याला बॉक्सच्या एक्सटेंड होण्याची काही गरज नसते, त्यामुळे लेफ्ट साईडचा एक्सटेंड आपण इथे डिसेबल करणार आहोत. त्यानंतर टेक्स्ट टूलमध्ये गेल्यानंतर आपण या बॉक्सला आपण हा बॉक्स ज्या पर्पजसाठी ज्या टाइम फ्रेमसाठी यूज करणार आहोत त्याचा आपण टेक्स्ट त्यामुळे तिथे राईट करणार आहोत. तर टेक्स्टमध्ये आपण लिहिणार आहोत एम फॉर मंथली डिमांड झोन, DZ डिमांड झोन. आणि हे जे टेक्स्ट आहे हे आपण टॉपला ठेवू शकतो, इनसाइड घेऊ शकतो, त्याचप्रमाणे बॉटमला पण घेऊ शकतो, त्याचप्रमाणे लेफ्टला ठेवू शकतो, सेंटरला ठेवू शकतो आणि
राईटला पण ठेवू शकतो. तर तुम्हाला ज्या ठिकाणी हवं आहे, तुम्हाला जिथे योग्य वाटतंय तिथे तुम्ही ठेवू शकता. तर मी ह्याला सेंटरला ठेवलं, इनसाइड ठेवलेलं आहे आणि लेफ्टला ठेवलेलं आहे. तर इथे आपण मंथली डिमांड झोन लिहिलेला आहे. तर आपली ही जी टेक्स्ट यामध्ये लिहिलेला आहे आपण मंथली डिमांड झोनचा, या टेक्स्टचा तुम्ही साईज चेंज करू शकता. इथे फॉन्टची साईज चेंज करू शकता तुम्ही. तुम्हाला हवे तेवढी करू शकता याच्यामध्ये साईज. त्याचप्रमाणे त्या बोल्ड करू शकता. त्याचप्रमाणे त्याला इटॅलिकमध्ये पण करू शकता. तुम्हाला ही टेम्पलेट सेव्ह करायची आहे. तर ही टेम्पलेट सेव्ह करण्या अगोदर मी त्याच्या विजिबिलिटीमध्ये जाणार आहे. तर विजिबिलिटी हा खूप महत्त्वाचा पार्ट आहे. तर याच्यामध्ये सेटिंग करताना तुम्हाला मंथलीपासून म्हणजे 1 महिना ते 12 महिनेपासून तर 1 सेकंड ते 60 सेकंडपर्यंत पूर्ण टाईम फ्रेमवरती हा बॉक्स आपल्याला कुठे दिसला पाहिजे इथे सिलेक्ट करता येतं. त्यामुळे आपल्याला ज्यावेळेस आपण मंथलीचा बॉक्स मार्क केलेला आहे, तर मंथलीचा बॉक्स आपल्याला मंथलीच्या टाईम फ्रेमपेक्षा वरती म्हणजे 3 मंथ्स, 6 मंथ, 12 मंथ्स इथे दिसायला नकोय. तर आपल्याला डाउन टाईम फ्रेममध्ये दिसला पाहिजे. म्हणजे साधारणतः वीकलीमध्ये दिसला पाहिजे, डेलीमध्ये दिसला पाहिजे, आवरलीमध्ये दिसला पाहिजे. तर ज्या टाईम फ्रेमच्या वरती आपल्याला दिसायला नकोय, त्या साईडच्या टाईम फ्रेममध्ये जाऊन आपण इथे टाईम फ्रेममध्ये चेंज करणार आहोत. तर इथे आपल्याला मंथलीमध्येच फक्त हा बॉक्स दिसला पाहिजे. मंथलीच्या वरती आपल्याला दिसायला नको. सेकंड मंथ, 3 मंथ, 4 मंथ्स ते 12 मंथ्सपर्यंत म्हणून आपण इथे 1 करणार आहे. त्याचप्रमाणे बाकी सेटिंग आपण ॲज इट इज ठेवणार आहोत इथे. म्हणजे मंथलीचा बॉक्स जो आहे तो आपल्याला वीकलीवरतीही शो होणार आहे. 1 वीक ते 52 वीकपर्यंत. त्याचप्रमाणे डेलीवरतीही तो आपल्याला शो होणार आहे 365 दिवसापर्यंत आणि आवरली, मिनिट्स आणि सेकंडवरती पण दिसणार आहे. तर ज्यावेळेस आता मी इथे मंथली समोर फक्त 1 महिना केलेला आहे कारण मी मंथलीचा बॉक्स डिमांड झोनसाठीचा तयार करत आहे. तर आता मी टेम्पलेटमध्ये जाऊन इथे सेव्ह ॲज टेम्पलेट करतो. तर सेव्ह ॲज टेम्पलेटमध्ये मी इथे नाव देतो मंथली डिमांड झोन. ओके. मी हा एक जो नंबर यासाठी केलेला आहे, की मी प्रत्येक एका बॉक्सला सिलेक्ट करताना मी 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर असे आकडे दिल्यानंतर ना ते बॉक्स जे आहेत ते लाईनने एकाखाली एक मला टेम्पलेटमध्ये दिसतील. जर मी हा नंबर नाही दिला, तर मंथलीच्या बॉक्स नंतर मंथली डिमांड झोन नंतर डेलीचा दिसेल, डेली नंतर वीकलीचा दिसेल. तर ते मिसमॅच होतील आणि मला शोधायला त्रास होईल. त्यामुळे मी ते सीरीजप्रमाणे बॉक्स यावे म्हणून मी इथे नंबरिंग करत आहे. तर 1 नंबर समोर मी मंथली डिमांड झोन करतो आणि ते सेव्ह करतो. आता सेव्ह करून ओके केल्यानंतर तुम्हाला दिसेल की आपण जी बॉक्सची टेम्पलेट आहे त्या टेम्पलेटमध्ये मंथली डिमांड झोन हा बॉक्स आलेला आहे. तर जर आता ज्यावेळेस मी मंथली टाईम फ्रेमवरती काम करत असेल आणि मंथली टाईम फ्रेमवरती मला एक डिमांड झोन मिळालेला आहे, तर त्याला मी राईट अँगल बॉक्सने मार्क केला. मार्क केल्यानंतर मी हा बॉक्स मार्क केल्यानंतर हा बॉक्स मला साधारणतः 3 मंथ्सवरती दिसायला नको आहे. 6 मंथमध्ये पण आणि 12 मंथवरती पण मला दिसायला नको आहे. त्यामुळे तो फक्त मंथलीवरती दिसावा म्हणून आपण ते व्हिजिबिलिटीचं सेटिंग केलं होतं. आता हा जो बॉक्स आहे तो मला वीकलीवरती दिसला पाहिजे. दिसतोय? म्हणजे वीकलीमध्ये मी कोइन्साइड लेव्हलचा डिमांड झोन यामध्ये मार्क करू शकतो. डेलीवरती हाच बॉक्स मला दिसला पाहिजे जेणेकरून ती मला कोइन्साइड लेव्हलचा बॉक्स यामध्ये मार्क करता येऊ शकतो. ठीक आहे? तर त्याचा तो पर्पज होता व्हिजिबिलिटी सेटिंगचा. आणि मंथलीवर गेल्यानंतर आता मला या बॉक्सला मी प्लेस केल्यानंतर मी टेम्पलेटमधून याला नाव सिलेक्ट करू शकतो जेणेकरून मला तो आयडेंटिफाय होईल की तो कोणता बॉक्स आहे. तर मी टेम्पलेट इथे आहे. या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर तुम्हाला दिसेल टेम्पलेट. इथे आहे मंथली डिमांड झोन. तर मी त्याला क्लिक केल्यानंतर तुम्हाला दिसेल इथे मंथली डिमांड झोन हे नाव आलेलं आहे. दिसतं इथे मंथली डिमांड झोन. ओके. हाच मंथली डिमांड झोन मला आता वीकलीवरती दिसेल, डेलीवरती दिसेल, इव्हन सिंगल 1 मिनिटपर्यंत दिसेल. 15 मिनिट, 75 मिनिट. त्यामुळे माझ्या लक्षात येईल की लोअर टाईम फ्रेमला गेल्यानंतर ना
मला मंथली टाइम फ्रेमच्या डिमांड झोनमध्ये लोअर टाइम फ्रेमवरती कोणत्या टाइम फ्रेममध्ये चांगल्या क्वालिटीचे कोणते डिमांड झोन कुठे मिळतील हे मला शोधण्यासाठी त्यामध्ये खूप सोपं होईल, जेणेकरून आयडेंटिफिकेशनसाठी क्लिअरिटी राहील. आता मंथलीचा बॉक्स आपण बनवलेला आहे डिमांड झोनचा. आता आपण तयार करू सप्लाय झोनचा बॉक्स. तर मी रेक्टँगल बॉक्स घेईल. त्यानंतर सेटिंग प्रमाणे मी बॉर्डरचा कलर सप्लाय असल्यामुळे रेड सिलेक्ट करतो. त्याचमुळे बॅकग्राऊंडचा कलर साधारणतः लाईटली रेड करतो, जेणेकरून मला कॅन्डल व्यवस्थित विजिबल होतील. त्याचप्रमाणे मी नेक्स्ट टूल घेतो टेक्स्ट. टेक्स्टमध्ये मी रेड कलर सिलेक्ट करतो, कारण माझा सप्लाय झोन आहे. त्यानंतर साईज मी 2px ठेवलेली आहे बॉर्डरची. त्यानंतर मी सेटिंगमध्ये गेलो, तर विजिबिलिटी सेटिंगमध्ये डिमांड झोन बनवल्यामुळे ही सेटिंग चेंज झालेली नाहीये. तर मला ॲज इट इज 1:1 चालेल मंथलीमध्ये. बाकी सगळ्या सेटिंग्स ज्या आहेत त्या मला बॉक्स लो टाइम फ्रेमला दिसला पाहिजे, म्हणून त्यामध्ये काही चेंजेस नाही करणार. मी टेक्स्टमध्ये जाईल. टेक्स्टमध्ये गेल्यानंतर साधारणतः मला इथे मी रेड कलर सिलेक्ट केलाय, तर मी इथे लिहेल मंथली सप्लाय झोन. मंथली सप्लाय झोनसाठी त्यानंतर हा जो टेक्स्ट आहे हा तुम्हाला इनसाइड, टॉप, बॉटम, लेफ्ट, राईट कुठे हवा आहे तिथे तुम्ही सेट करू शकता. आणि यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टेम्पलेट. सेव्ह ॲज टेम्पलेट केल्याशिवाय कोणत्याही प्रकारची बॉक्स सेटिंग तुमची सेव्ह होणार नाही. त्यामुळे टेम्पलेट जे आहेत ते सेव्ह करणं खूप गरजेचं आहे. तर मी सेव्ह ॲज केल्यानंतर मी इथे देत आहे मंथली सप्लाय झोन. तर आता दिसेल तुम्हाला ओके केल्यानंतर की ते मंथली सप्लाय झोनची एक टेम्पलेट सिलेक्ट झालेली आहे. तर आता ज्या वेळेस मला एक सप्लाय झोन आणि एक डिमांड झोन मार्क करायचा असेल, तर त्यावेळेस मी या टेम्पलेट कशा पद्धतीने यूज करू शकतो सोप्या पद्धतीने ते पाहू. आता जर मला एक मंथलीचा डिमांड झोन मार्क करायचा असेल, तर मी हा मार्क केल्यानंतर हा कोणत्याही कलरचा बॉक्स असेल तरी मी टेम्पलेटमध्ये जाईल आणि फक्त मंथली डिमांड झोन यावरती क्लिक करेल. आता तुम्ही ते पाहू शकता, मंथली डिमांड झोनला मी 1 नंबर दिला होता आणि पुढे मंथली डिमांड झोन लिहिलं होतं, म्हणून ते वरची टॉपला व्यवस्थित आलं होतं. आता मी मंथली सप्लाय झोनला व्यवस्थित 2 नंबर 1 नंबर दिला नाही, त्यामुळे तो खाली निघून गेला. म्हणून आपल्याला सिरियली नंबर देणं गरजेचं आहे. तर इथं मी मंथली डिमांड झोन करतो, तर दिसेल तुम्हाला की ग्रीन कलरचा मंथली डिमांड झोनचा बॉक्स इथे प्लेस झालेला आहे. ठीक आहे. तर हाच बॉक्स मे बी मला जर सप्लाय झोनला हवा असेल, जर सप्लाय झोनसाठी हवा असेल तर मी टेम्पलेटमध्ये जाईल आणि फक्त मंथली सप्लाय झोन या टेम्पलेटवरती क्लिक केल्यानंतर बॉक्सचा कलर, त्यानंतर नाव वगैरे सगळं ऑटोमॅटिक त्या ठिकाणी येऊन जाईल. आता मी ते पहिला नंबर देतो मंथली सप्लाय झोन. आता तुम्हाला दिसेल की मंथली डिमांड झोन नंतर मंथली सप्लाय झोनची टेम्पलेट लाईनने आलेली आहे. त्यामुळे तुम्हाला आयडेंटिफाय करायला खूप व्यवस्थित राहील. आता आपण याच्यामध्ये पाहू की आपल्याला एक विकलीची टेम्पलेट कशी बनवता येईल. तर आपण त्यावेळेस विकलीच्या टाइम फ्रेमवरती स्विच करू, कारण आपण इथे टाइम फ्रेम विकली घेतलेली आहे. तर विकलीच्या टाइम फ्रेमवर स्विच केल्यानंतर आपण एक बॉक्स घेतला विकलीसाठी. तर विकलीसाठी बॉक्स घेतल्यानंतर आता त्याची आपल्याला सेटिंग करायची, तुम्हाला ज्या पद्धतीने आवडेल त्याप्रमाणे. तर विकलीसाठी बॉक्स घेताना मी साधारणतः हा कलर घेतला आणि त्यामध्ये फक्त बॉर्डर ठेवली. बॉक्समध्ये मला बॅकग्राऊंड कलर नको आहे, तर मी 0 केला आणि टेक्स्टमध्ये मी सेम कलर घेतला. त्याचप्रमाणे जी सेटिंग आहे 2fx ठेवलेली आहे. 2px नंतर मी सेटिंगमध्ये गेलो आणि सेटिंगमध्ये गेल्यानंतर मी इथे लिहेल विकली डिमांड झोन. ओके. त्यानंतर लेफ्ट राईट अलाइनमेंट तुम्हाला हवं तसं घेऊ शकता. पण सर्वात महत्त्वाचा याच्यामध्ये पार्ट आहे व्हिजिबिलिटी. व्हिजिबिलिटी गेल्यानंतर हा जो विकलीचा बॉक्स आहे, तुम्ही पाहताल व्हिजिबिलिटी सेटिंग जर मी केली नाही तर मला हा बॉक्स मंथलीवरती पण दिसतोय. तर तो मला मंथलीवरती नकोय. विकलीची मार्किंग मला मंथलीवरती नकोय. मला विकलीची मार्किंग विकलीवरून खाली पाहिजे, डाऊन टाइम फ्रेमवरती. तर त्यासाठी मी सेटिंगमध्ये जाईल आणि सेटिंगमध्ये गेल्यानंतर विकलीवरती गेलो. सेटिंगमध्ये गेल्यानंतर मी जो मंथली आहे तो टॅब डिसेबल करेल. मंथलीला डिसेबल केल्यामुळे मला आता पूर्ण बॉक्स जो असेल
तो मंथलीपासून वीकलीपासून खाली दिसेल, वरती दिसणार नाही. फॉर एक्झाम्पल मंथलीवरती गेलो मी, बॉक्स दिसणार नाही, मला वीकलीवरती बॉक्स दिसेल. ठीक आहे, वीकलीवरती बॉक्सवरती आल्यानंतर मला हा बॉक्स आता सेव्ह करायचा आहे. तर साधारणतः मी ते आलो, त्यानंतर स्टाईलमध्ये गेलो, बॅकग्राऊंड सेटिंग पाहिली, एक्सटेंडेड राईट मला हवा आहे, राईट केला. त्यानंतर ना टेम्पलेटमध्ये गेलो आणि सेव्ह ॲज टेम्पलेट. सेव्ह ॲज टेम्पलेटमध्ये मी आता काय करेल, 2 नंबर देईल, वीकली डिमांड झोन. ठीक आहे, हा अशा पद्धतीने सेव्ह झाला. आता टेम्पलेटमध्ये तुम्हाला दिसेल वीकली डिमांड झोनचा बॉक्स आलेला आहे 2 नंबरला. एक नंबरला मंथली, 2 नंबरला वीकली डिमांड झोन. आता तुम्ही पाहताल की मी जर वीकलीच्या टाइम फ्रेमवरती एक डिमांड झोन मार्क केला आणि मी त्याला टेम्पलेटमध्ये नाव दिलं वीकली डिमांड झोन, तर मला तो मंथलीवरती नाही दिसणार, पण वीकलीपासून ज्या लोअर टाइम फ्रेम असतील त्या पूर्ण टाइम फ्रेममध्ये मला तो दिसायला चालू होईल. इथे दिसतो आपल्याला. ठीक आहे, त्याच्यामध्ये कोइन्साइड लेवल आपल्याला बनवता येतील किंवा मार्किंग करता येतील. त्यानंतर आता आपण विकलीचा डिमांड झोन बनवला. त्यानंतर आता आपण विकलीचा सप्लाय झोन बनवूया. तर विकलीचा मी एक बॉक्स घेतला. त्या बॉक्समध्ये मी विकलीच्या सप्लाय झोनसाठी साधारणतः थोडा ऑरेंज कलर घेतो. ठीक आहे, त्यानंतर बॅकग्राऊंड मला नको आहे कोणत्याच कलरचं. हे पहा, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ते बॅकग्राऊंड घेऊ शकता. मला बॅकग्राऊंड नको आहे, तर मी साधारणतः टेक्स्टमध्ये गेलो, ऑरेंज कलर सेट केला, कारण बॉर्डर ज्या कलरचे आहे त्याला मॅच कलर मी सेट केला. त्यानंतर 2px साईज घेतली आणि बॉक्समध्ये सेटिंगमध्ये गेल्यानंतर मी साधारणतः टेक्स्टमध्ये गेलो आणि इथे टेक्स्टमध्ये लिहिणं गरजेचं आहे विकली सप्लाय झोन. ओके, विकली सप्लाय झोन लिहिलं आणि व्हिजिबिलिटीमध्ये गेलो आणि व्हिजिबिलिटी पहिला विकलीचा डिमांड झोन बनवल्यामुळे ऑलरेडी मंथ डिसेबल आहे. तर विकलीचा सप्लाय झोन बनवतानाही आपल्याला हा जर एनेबल असेल तर हा डिसेबल करायचा आहे आणि बाकी सेटिंग ॲज इट इज राहील. त्याचप्रमाणे मी टेम्पलेटवरती गेलो आणि सेव्ह ॲज टेम्पलेट. सेव्ह ॲज टेम्पलेट करताना मला सिरीजनी हवी आहे म्हणून 2 नंबर आणि विकली सप्लाय झोन. ओके, खूप इझी आहे. आता तुम्ही पाहू शकता की हा जो सप्लाय झोन आहे त्याची टेम्पलेट विकली सप्लाय झोन आहे, त्याचप्रमाणे विकली डिमांड झोनच्या टेम्पलेटला मी क्लिक केलं तर हा बॉक्स विकली डिमांड झोनच्या टेम्पलेटमध्ये चेंज होईल. विकली सप्लाय झोन, विकली डिमांड झोन. ओके, त्यानंतर आता माझी विकलीची टाइम फ्रेम तयार करून झालेली आहे. ठीक आहे, तर मी आता डेलीची तयार करत आहे. तर डेलीवरती तयार करण्यासाठी मी डेलीवरती आलो. डेलीवरती मी एक बॉक्स घेतला. आता हा जो बॉक्स आहे, मी डेलीचा डिमांड झोन मार्क केला, तर मला हा लोअर टाइम फ्रेमवरती दिसायला पाहिजे, पण हायर टाइम फ्रेमवरती नको. तर फॉर एक्झाम्पल मी डेलीचा हा झोन मार्क केला, तर मी विकलीवरती गेलो तर मला विकलीवरती दिसतोय. पण मला विकलीवरती नको आहे, तर मला डेलीपासून ज्या लोअर टाइम फ्रेम असतील त्या लोअर टाइम फ्रेमवरती हवा आहे. तर लोअर टाइम फ्रेमवरती हवं असण्यासाठी व्हिजिबिलिटीचा ऑप्शन आपल्याला, हायर टाइम फ्रेमचे ऑप्शन आपल्याला डिसेबल करत 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 डाऊन साईडला जायचं असतं. ठीक आहे, तर आता मी डेलीच्या टाइम फ्रेमवरती आलो. तर डेलीवरती आता मला एक बॉक्स तयार करायचा आहे. तर बॉक्सचा कलर मी साधारणतः हा घेतला, बॉर्डरचा कलर. त्यानंतर मी बॅकग्राऊंडसाठी हा लाईट कलर घेतला. इथे मी घेतला 10 किंवा तुम्ही हवं तर 15 घेऊ शकता. ओके, डेली. त्यानंतर मी टेक्स्टचा कलर सेम बॉक्स कलरचा घेतला आणि इथे मी 1px घेतो डेलीसाठी, कारण मी विकली आणि मंथलीसाठी 2px घेतला होता, तर मी डेलीसाठी 1px घेतो. ओके, त्यानंतर मी सेटिंगमध्ये जाईल आणि हा जो विकलीचा टॅब आहे व्हिजिबिलिटीमध्ये, व्हिजिबिलिटीच्या ऑप्शनमधला विकलीचा हा टॅब मी डिसेबल करेल, जेणेकरून मला हा बॉक्स विकलीवरती रेप्लिकेट नाही झाला पाहिजे. ठीक आहे, त्यानंतर मी टेक्स्टमध्ये येईल. टेक्स्टमध्ये मला लिहायचं आहे, मला सिरीज द्यायची आहे, त्यामुळे 3 आणि डेली डिमांड झोन. ओके, हे लिहिलेलं आहे आणि मला आता हा बॉक्स सेव्ह करायचा. तुम्ही बॉक्समध्ये जे तुम्हाला डेली डिमांड झोनचे जे टेक्स्ट दिसत आहे त्या टेक्स्टला तुम्ही
तुम्हाला हवं त्या अलाइनमेंटमध्ये घेऊ शकता, बॉटममध्ये इवन टॉपमध्ये. ओके. तर आपल्याला हा 3 नंबर जो आहे तो इथे न देता फक्त सेटिंगमध्ये द्यायचा आहे, म्हणजे तो आपल्याला इथे दिसतो नाही. हे बघा, इथे आपल्याला नंबर दिसतोय, पण इथे आपल्याला नको आहे. ओके. तर इथे फक्त आपल्याला डेली डिमांड झोन हा हवा आहे. त्यामुळे लेफ्ट राईट सेंटर तुम्ही करू शकता आणि त्यावेळी टेम्पलेट सेव्ह करणार आहे त्यावेळेस आपण इथे तो नंबर देणार आहे, डेली डिमांड झोन. ओके. आता तुम्हाला दिसेल हा जो डिमांड झोन आहे तुम्हाला हा लोअर टाइम फ्रेम पर्यंत दिसेल, इवन 1 मिनिट पर्यंत. 75 मिनिट्स दिसला, 15 मिनिट्स. याच्यामध्ये तुम्ही आपल्याला जे MIT, WIT, DIT, HIT ट्रेड घ्यायचे त्याप्रमाणे आपल्याला हायर टाइम फ्रेम टू लोअर टाइम फ्रेम मार्किंग करावं लागतं. जर DIT ट्रेड असेल तर डेली वरती आपण डिमांड झोन मार्क करणार. डेली वरती डिमांड झोन मार्क केल्यानंतर त्यानंतर आपण साधारणतः 75 वरती ट्रेंड चेक केला आणि 15 मिनिट वरती जर आपण लोअर टाइम फ्रेमचा झोन मार्क करणार आहोत तर आपल्याला दिसेल की आपल्याला डेली टाइम फ्रेम मध्ये कोइन्साइड लेवल मिळतीये. ओके. तर कोइन्साइड लेवलसाठी आपल्याला हे रेक्टेंगल बॉक्सचे झोन मार्किंग खूप कामाला येतात. यामध्ये आपल्याला कळेल की इथे आपल्याला डेलीमध्ये कोइन्साइड 15 मिनिटमध्ये एक चांगल्या क्वालिटीचा डिमांड झोन मिळतोय जो भविष्यामध्ये आपण त्याला ट्रेड करू शकतो. आणि हा झोन मार्क केल्यानंतर आपण तुम्हाला दिसेल की डेलीवरती जर गेलो तर डेलीवरती जर आपल्याला एंट्री घ्यायची असेल तर आपण एक इथे टूल बनवतो हॉरिझेंटल रे. तर हॉरिझेंटल रेला आपण कसं प्लेस करतो, प्रॉक्सिमल लाईनच्या वरती एंट्री टेम्पलेटमधून, त्यानंतर डिस्टल लाईनच्या खाली स्टॉप लॉस आणि टार्गेट. अशा पद्धतीने आपण या रेला यूज करू शकतो. ओके. रेचा पर्पज समजला असेल तुम्हाला, आपण त्याला का बनवलं होतं. आता आपण डेलीचा डिमांड झोन बनवलेला आहे. आता आपण डेलीचा सप्लाय झोन बनवू. एक बॉक्स घेतला, बॉक्समध्ये साधारणतः आपण कलर रेड घेतला, लाईट कलर घेऊया आपण बॅकग्राऊंडसाठी, त्याचप्रमाणे टेक्स्टचा कलर रेड. 1px ठेवलेला आहे मी डेलीसाठी आणि रेक्टेंगल बॉक्समध्ये आपण इथे लिहिणार आहोत डेली सप्लाय झोन. ओके. डेली सप्लाय झोन इथे आलेलं आहे लिहून, तुम्हाला दिसेल. आणि त्यानंतर विजिबिलिटीमध्ये जाऊन आपण विजिबिलिटी डेलीचा बॉक्स बनवल्यामुळे विकली आणि मंथली ऑलरेडी डिसेबल आहेत. तर आपल्याला फक्त इथे जाऊन स्टाईलमध्ये सेव्ह करायचं. सेव्ह ॲज आपण काय नंबर दिला होता, 3 नंबर. 3 नंबर डेली सप्लाय झोन. इथे दिसेल तुम्हाला आता टेम्पलेट सेव्ह झालेले आहे. इथे लाईनने टेम्पलेट येतात. ते 1 नंबरसाठी मंथली टेम्पलेट, सेकंड नंबरसाठी वीकली टेम्पलेट, थर्ड नंबरसाठी डेली टेम्पलेट. हे नंबर आपण यासाठी देतोय कारण ही सिरीज आपल्याला व्यवस्थित आयडेंटिफाय होईल. आता याच टेम्पलेटला जर आपल्याला मंथली द्यायचं असेल तर आपण फक्त मंथली डिमांड झोनला क्लिक केलं तर बॉक्सचा कलर वगैरे जो तुम्ही सेट केलेला आहे त्याप्रमाणे चेंज होईल. आणि हा जो बॉक्स आहे आता मी डेलीवरती असताना मंथली सिलेक्ट केलेला आहे, पण तुम्हाला तो मंथली आणि वीकली दोन्हीकडे दिसेल. पण आपण विजिबिलिटी सेटिंग केल्यामुळे मंथलीपेक्षा वरती तो तुम्हाला दिसणार नाही. तिथून खाली लोअर टाइम फ्रेमला तुम्हाला तो ऑटोमॅटिकली रेप्लिकेट होत जाईल. ओके. तर मी आता डेलीवरती आहे. मी डेलीवरती असताना साधारणतः आपण इथे विकली डिमांड झोन जर सिलेक्ट केलं तर हाच तुम्हाला मंथलीवरती नाही दिसणार, पण विकलीवरती दिसेल आणि विकलीपासून खाली कोणत्याही सर्व टाइम फ्रेमला दिसेल. तर आपल्याला विजिबिलिटी सेटिंग जी द्यायची आहे ती आपण ज्या टाइम फ्रेमवरती बॉक्स किंवा जे टूल तयार करत आहे, इवन डेलीचं 4 आवर्सचं असेल, 125 मिनिट्सचं असेल, 75 मिनिटचा डिमांड सप्लाय बॉक्स असेल, 15 मिनिटचा डिमांड सप्लाय बॉक्स असेल, तर त्याप्रमाणे आपल्याला त्याची विजिबिलिटी सेटिंग चेंज करायची आहे. तर आता आपण डेलीचा बनवला. ओके. तर डेलीवरती आता मला तो दिसेल. आता मी तुम्हाला एक 75 मिनिटचा बनवून दाखवतो, त्यानंतर तुम्ही 125, 4 आवर्स आणि 15 मिनिटचे बनवू शकता. ओके. मी एक बॉक्स घेतला, बॉक्समध्ये मी 125 साठी साधारणतः असं कन्सिडर करू की एक ब्ल्यू कलर घेतला. तुम्हाला जो आवडेल तो कलर तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर ब्ल्यूमध्ये लाईट ब्ल्यू आणि टेक्स्टसाठी ब्ल्यू कलर 1px सेटिंगला घेतलेला आहे. त्याचप्रमाणे मी सर्वात महत्त्वाची विजिबिलिटी सेटिंग आहे. मी टेक्स्टमध्ये आलो आणि मी ते लिहिलं 75 मिनिट डिमांड झोन. ओके.
75 मिनिट डिमांड झोन दिसला मला. व्हिजिबिलिटी वरती गेल्यानंतर सर्वात महत्वाचं इथे आता मला हा बॉक्स फक्त 75 मिनिट्स पासून खालीच दिसला पाहिजे. 75 मिनिट्सच्या वरती दिसायला नकोय. तर मला त्याची 75 मिनिट्स पेक्षा जास्तीची व्हिजिबिलिटी चेंज करावी लागेल. तर मला हा बॉक्स डेली वरती नकोय, म्हणून मी डेलीचा टॅब डिसेबल केला. ओके. आता हा डिसेबल केल्यामुळे मी डेलीच्या टाइम फ्रेमवरती बॉक्स बनवत होतो, म्हणून मला तो डेलीवर डिसेबल केल्यामुळे इथे दिसत नाही. पण तो 75 मिनिट्स वरती असेल, कारण जेवढ्या टाइम फ्रेम एनेबल आहेत त्याच्यावर तुम्हाला दिसेल. तर साधारणतः मी डेली वरती जर डिसेबल केलेला आहे तर तुम्हाला दिसेल 75 वरती तो बॉक्स असेल. सेव्हन्टी फाय मिनिटवरती हा बॉक्स आहे. 75 मिनिट्सवरती मी आलो. त्याचप्रमाणे सेटिंगमध्ये गेलो आणि ही व्हिजिबिलिटीमध्ये मी डेलीचा डिसेबल केला आणि 1 आवर ते मला 24 आवर्स इथे आहे. मला 75च्या वरती तो बॉक्स नको आहे. तुम्ही 125चा सिलेक्ट करताना तुम्हाला इथे 1 आवर्समध्ये 75 125 करायचं आहे आणि 240चा करताना तुम्हाला इथे 240 करायचं आहे. ओके. त्याचप्रमाणे ज्यावेळेस तुम्ही 15 मिनिट्सचा बनवताल त्यावेळी तुम्हाला आवरली डिसेबल करायचा आहे. हा डिसेबल करायचा आहे आणि 1 मिनिटचा जो बॉक्स आहे त्या बॉक्समध्ये तुम्हाला इथे 15 मिनिटचा बनवताना 15 मिनिट टाईप करायचं आहे आणि 5 मिनिटचा बनवताना तुम्हाला इथे 5 मिनिट करायचं आहे. म्हणजे तुमचा 5 मिनिटचा बॉक्स 15 मिनिट वरती नाही दिसणार आणि 15 मिनिटचा बॉक्स आवरली टाइम फ्रेम डिसेबल असल्यामुळे वरच्या टाइम फ्रेम हायर टाइम वरती नाही दिसणार, तिथून लोअर टाइम फ्रेम वरती दिसेल. तर आपल्याला अशा पद्धतीची सेटिंग हवं आहे. तसाच तुम्ही 3 मिनिटचा बॉक्स पण बनवू शकता स्कॅल्पिंगसाठी. 1 मिनिट ते 3 मिनिट. तो 3 मिनिटाचा बॉक्स तुम्हाला 5 मिनिट 15 मिनिटावरती नाही दिसणार. 3 मिनिटापासून खाली 1 मिनिटापर्यंत दिसेल. म्हणजे तुमच्या सेटिंग लक्षात आली असेल की आपल्याला व्हिजिबिलिटी सेटिंग करताना हे करावं लागतं. बाकी बॉक्सचे कलर वगैरे थिकनेस तुम्ही तुमच्या चॉईसनुसार निवडू शकता. तर साधारणतः मला आता या एरियामध्ये हा बॉक्स दिसला पाहिजे. 60 मिनिट जो आहे ऑलरेडी 59 मिनिट आणि मला आवरलीमध्ये मी 75 मिनिटचा बनवत आहे. तो मॅक्झिमम 24 आवर्स नको आहे मला. 75 मिनिट दिसला पाहिजे. तर मी त्याला 75 मिनिट्सचं बनवलेलं आहे. साधारणतः मला आता टेम्पलेट सेव्ह करायचे आहे. तर मी टेम्पलेटमध्ये गेलो. सेव्ह एज टेम्पलेट आणि मी ते नंबर देईल 4. 75 मिनिट डिमांड झोन तुम्हाला दिसेल. 75 मिनिट डिमांड झोनची टाइम फ्रेम इथे तुम्हाला सेव्ह झाली नाही 75 मिनिटची. आपण पुन्हा एकदा सेव्ह करू. आपल्याला 75 मिनिट्स करायचे. सेटिंगमध्ये काहीतरी प्रॉब्लेम होत आहे, त्यामुळे टाइम फ्रेममध्ये ठीक आहे. आपण 24 आवर्स ठेवू, काही हरकत नाही. आपल्याला मॅक्झिमम तो 24 आवर्समध्ये 240च्या टाइम फ्रेमपर्यंत दिसू शकतो हायर टाइम फ्रेमला, पण काही प्रॉब्लेम नाही. आपण इथे त्याला ऑलरेडी 75 मिनिट डिमांड झोन नाव दिलेलं आहे, त्यामुळे हे नाव रीड केल्यानंतर आपल्याला ते आयडेंटिफाय होईलच. ठीक आहे. तर मी साधारणतः त्याला सेव्ह करतो. सेव्ह केल्यानंतर मी इथे 4 नंबर 75 मिनिट डिमांड झोन सेव्ह करेल. ही टेम्पलेट आता सेव्ह झालेली आहे. तर मला आता टेम्पलेटमध्ये दिसतोय का पाहूया. इथे आलेले 75 मिनिटची डिमांड झोनची टाइम फ्रेम. ओके. आता मी कोणताही रॅन्डम बॉक्स घेतला, मार्किंग केला आणि फक्त 75 मिनिटला क्लिक केलं तर तुम्हाला दिसेल 75 मिनिटचा बॉक्स. तो कलर वगैरे जो तुम्ही सिलेक्ट केलेला असेल तो तिथे तुम्हाला दिसेल. त्याचप्रमाणे 75 मिनिटचा आपण सप्लाय झोन बनवूया. 75 मिनिटच्या सप्लाय झोनसाठी साधारणतः मी जर हा कलर चॉईस केला तर या कलरमध्ये मी हा घेतो बॅकग्राऊंडसाठी आणि टेक्स्टसाठी हाच कलर 1px सेटिंग. त्यानंतर आवर्स 1 to 24. ओके, नो प्रॉब्लेम. टेक्स्टमध्ये मला इथे लिहायचं 75 मिनिट सप्लाय झोन. ओके. टेम्पलेट सेव्ह ॲज 75 मिनिट सप्लाय झोन आणि त्याच्या अगोदर टाकायचं 4, म्हणजे आपल्याला ते सिरीजने दिसेल. सेव्ह करूया.
सेव्ह झाला. आता दिसेल तुम्हाला इथे 75 मिनिट सप्लाय झोन, 75 मिनिट डिमांड झोन. ओके, अशा पद्धतीने तुम्ही डाऊन साईडला 15 मिनिट, 5 मिनिट्स, त्याचप्रमाणे 125 आणि 4 आवर्सचा टाइम फ्रेम ज्या असतील त्यासाठी लागणारे डिमांड आणि सप्लायचे बॉक्स तुम्ही क्रिएट करून घ्या. व्हिजिबिलिटी सेटिंगमध्ये काही अडचण आल्यास तुम्ही एकदा पुन्हा पाहू शकता 75 मिनिट्सच्या टाइम फ्रेममध्ये व्हिजिबिलिटीसाठी. त्यानंतर इथे पेन टूल आहे, या टूलने तुम्ही मार्किंग वगैरे करू शकता. रेक्टेंगल बॉक्सचा टूल आपण बनवलेला आहे. टेक्स्टचा जो टूल आहे, टेक्स्टचा टूल तुम्ही कलर चेंज करू शकता, साईज चेंज करू शकता, फॉन्ट चेंज करू शकता. त्याचप्रमाणे बॅकग्राऊंड चेंज देऊ शकता बॉक्स कलरला, याच्यामध्ये तुम्ही देऊ शकता. तुमचे काही नोट्स असतील चार्टवरती, तुम्हाला काही पॉईंट्स चार्टवरती लिहायचे असेल, जसं की हायर, टाइम फ्रेम, झोन, अशा पद्धतीने तुम्ही चार्ट लिहू शकता. त्याचप्रमाणे त्याची साईज सिलेक्ट करू शकता. बॅकग्राऊंड असेल तर बॅकग्राऊंड देऊ शकता, विदाउट बॅकग्राऊंड. त्याचप्रमाणे बॉर्डर असेल तर बॉर्डर देऊ शकता बॉक्सला. ठीक आहे, त्यामध्ये तुम्ही याला ओके केल्यानंतर हे तुम्हाला चार्टवर दिसेल. ही टेक्स्ट तुम्हाला असं वाटत असेल की डिलीट होईल, इकडे तिकडे जाईल, तर तुम्ही याला लॉक पण करू शकता. लॉक केल्यानंतर हे इकडे तिकडे मूव्ह होणार नाही. ठीक आहे, तुम्ही पूर्ण कोणताही टूल असेल त्या टूलला तुम्ही जर प्लेस केल्यानंतर तुम्हाला वाटेल की तो इकडे तिकडे जाऊ शकतो, हलू शकतो, तर तुम्ही त्याला लॉक करू शकता. इथे एक लॉकचा बटन आहे, ते लॉकच्या बटननी तुम्ही तो लॉक करू शकता. ठीक आहे, ओके. त्यानंतर आहे लॉंग टूल आणि शॉर्ट टूल. आता यामध्ये मी तर एक डिमांड झोन मार्क केला आणि टेम्पलेटमध्ये जाऊन सिलेक्ट केलं डेली डिमांड झोन. आणि मला यावरती जर एंट्री, ज्याच्यामध्ये आपण हॉरिझेंटल रेमध्ये पाहिलं, एंट्री, त्यानंतर स्टॉप लॉस आणि टार्गेट मी असं प्लेस करू शकतो. पण मला जो एंट्री आणि स्टॉप लॉस आहे त्यामध्ये जेवढे पॉईंट्स असतील साधारणतः 75 पॉईंट्स, तर मला त्याच्या डबल टार्गेट घ्यावं लागेल. तर 150 पॉईंटचं साधारणतः टार्गेट असलं पाहिजे 1:2 साठी. तर मला ते प्रत्येक वेळी असं मेजर करावं लागेल आणि माझं जी टार्गेट लाईन असेल तर ती मला तिथे शिफ्ट करावी लागेल. तर त्यापेक्षाही एक सोपा टूल तुम्हाला इथे आहे. तो टूल तुमचा आहे लॉंग टूल. इथे तुम्ही कर्सर ठेवल्यानंतर दिसेल लॉंग टूल आणि यावरती कर्सर ठेवलं दिसेल शॉर्ट टूल. शॉर्ट टूल हे आपण सेलिंगसाठी म्हणजे सप्लाय झोनसाठी यूज करणार आहोत आणि लॉंग टूल आपण डिमांड झोनसाठी. तर लॉंग टूलवर प्लेस केल्यानंतर तुम्हाला दिसेल ज्यावेळेस तुम्ही इथे त्याला प्लेस कराल त्यावेळेस जो रेड बॉक्स असेल तो त्याला मूव्ह करू शकता. तर तो तुम्ही एंट्री लाईन ठेवल्यानंतर तुम्ही स्टॉप लॉस आपल्या डिमांड झोनच्या खाली सेट करू शकता. त्याचप्रमाणे ही एंट्री लाईन पण तुम्ही मूव्ह करू शकता. एंट्री लाईन तुम्ही इथे ठेवली डिमांड प्रॉक्सिमल लाईनच्यावर. आणि टार्गेट, तर टार्गेट सेट करताना आपण 1:2 घेतो, त्यावेळेस तुम्ही रेशो पाहू शकता. इथे आपल्याला स्टॉप लॉस जो आहे 79.85 पॉईंटचा दिसत आहे, 79.82 पॉईंटचा दिसत आहे. त्याचप्रमाणे टार्गेट जे आहे आपल्याला ते आपल्याला सेट करायचं आहे. इथे 99 लिहिलं आहे, तर 79.85च्या डबल आपल्याला टार्गेट घ्यायचं आहे. त्याचप्रमाणे इथे रेशो दिसतो तुम्हाला, रिस्क रिवॉर्ड रेशो या बॉक्समध्ये. रिस्क रिवॉर्ड रेशो 1.24, 1:24. तर आपण टार्गेट साधारणतः 1:2 घेतो. त्यामुळे आपण हा जो बॉक्सचं सेटिंग आहे त्याला क्लिक करून, माऊसने क्लिक करून आपण त्याला स्ट्रेच केल्यानंतर तुम्हाला दिसेल इथे चेंजेस होतात आहे. 1:2 पर्यंत नेल्यानंतर ऑटोमॅटिकली आपल्याला स्टॉप लॉसच्या डबल टार्गेट इथे 1:2 आले. आता 2 आलेला आहे. 1:2 म्हणजे ऑटोमॅटिकली, म्हणजे तुम्हाला ज्यावेळेस पूर्वी ही जी लाईन आहे कॅल्क्युलेट करून ठेवावी लागत होती टार्गेट लाईन, तर ती तुम्ही हे टूल यूज केल्यानंतर तुम्हाला ते इझी होऊन जाईल. इथे तुम्ही 1:2. त्याचप्रमाणे जर आपल्याला एखादा सप्लाय झोन असेल, त्या सप्लाय झोनचं टार्गेट जर आपल्याला करायचं असेल, सेट करायचं असेल, तर साधारणतः हा जर आपला सप्लाय झोन असेल तर आपण इथे बॉक्स प्लेस केला, त्यानंतर सप्लाय झोनचं जे मार्किंग आहे डेली सप्लाय झोन प्लेस केला आणि आपण आपल्याला हे पूर्ण टूल्स जे आहेत नव्याने प्लेस करावे लागतील. ओके, एंट्री, स्टॉप लॉस आणि टार्गेट. तर त्यापेक्षा इझी वे म्हणून आपण शॉर्ट टूल यूज करणार आहोत. शॉर्ट टूलची सेटिंग सेम असेल. शॉर्ट टूलमध्ये गेलो आपण आणि एंट्री
प्रॉक्सिमल लाईनच्या खाली आपण एंट्री ठेवली, डिस्टल लाईनच्या वरती आपण स्टॉप लॉस ठेवला आणि आपण इथे पाहिलं की रेशो काय आहे, रिस्क रिवॉर्ड रेशो. तरी सुद्धा 3.86 आहे, तर आपल्याला 1:2 हवा आहे, तर आपण साधारणतः 2 वरती तो सेट करू शकतो, 1:2. तर इथे तुम्हाला ऑटोमॅटिकली टूल्सच्या मदतीने खूप इझी टार्गेट, एंट्री आणि स्टॉप लॉस सेट करता येतो. त्यासाठी आपल्याला हे लॉंग आणि शॉर्ट टूल दोन खूप यूज होतात. एवढे टूल आपल्याला खूप महत्त्वाचे आहेत. त्यामुळे तुमच्या चार्टवरती तो ट्रेडिंग व्ह्यूचा प्लॅटफॉर्म असेल किंवा धनचा प्लॅटफॉर्म असेल, त्याच्यावरती तुम्ही हे टूल्स तयार करा. धनच्या प्लॅटफॉर्म व्यतिरिक्त इतर कोणत्याही ब्रोकरच्या प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला हे टूलचे टेम्पलेट्स सेव्ह होताना दिसणार नाही. हे टेम्पलेट सेव्ह होत नाही, त्यामुळे तिथे प्रयत्न करू नका. अदरवाईज केल्यास तुम्ही टेम्पलेट बनवल्यानंतर हे ऑटोमॅटिकली डिलीट होतात. डिलीट झाल्यानंतर तुमची पूर्ण मेहनत वाया जाईल. तुमच्याकडे धनचा ब्रोकर नसल्यास अकाउंट ओपन करा. धनचा ब्रोकरच्या व्यतिरिक्त तुम्हाला ट्रेडिंग व्ह्यूवरती काम करायचं असेल तर ट्रेडिंग व्ह्यूच्या याच्यावरती तुम्ही टेम्पलेट बनवू शकता, पण इतर कोणत्याही ब्रोकरवरती टेम्पलेट बनवू नका, कारण त्या डिलीट होतात, यूज होत नाही, कारण तुम्ही बनवलेल्या टेम्पलेटसाठी केलेली मेहनत वाया जाईल. त्यामुळे या टेम्पलेट तयार करून घ्या, जेणेकरून तुम्ही टेम्पलेट बनवल्यानंतर तुम्ही ज्याचे चार्ट मार्किंग असतील ते खूप सुटसुटीत आणि चांगल्या पद्धतीने होतील. मी दाखवतो तुम्हाला एक हायर टाइम फ्रेम पासून मार्किंग करून. जर मी एक्झाम्पलसाठी निफ्टी 50 घेतला, तर निफ्टीमध्ये मी जर हा एरिया मंथली डिमांड झोन म्हणून मी मंथली टाइम फ्रेमवरून मार्किंग चालू केली, मंथली टाइम फ्रेम पासून लोअर टाइम फ्रेमला मार्किंग करत आहे. त्यामुळे ही जरी एक स्ट्रॉंग लेगआउट नसेल तर मी हा मार्किंगच्या पर्पजनी दाखवत आहे. त्यामुळे तुम्ही लक्षात घ्या की मी ते मंथली डिमांड झोनचा बॉक्स सिलेक्ट केलेला आहे. त्यानंतर मी शिफ्ट करेल विकली टाइम फ्रेमवरती. विकली टाइम फ्रेमवरती मला इथे कुठे जर झोन मिळाला तर मी तो झोन मार्क करेल, अदरवाईज मी स्किप करेल डेली टाइम फ्रेमवरती. तर जर मला इथे झोन मिळाला फॉर एक्झाम्पल हा, तर मी याला विकली डिमांड झोनला हा बॉक्स मार्क केल्यानंतर टेम्पलेटमधून विकली डिमांड झोन सिलेक्ट करेल. तुम्हाला दिसेल ऑटोमॅटिकली इथे विकली डिमांड झोन सिलेक्ट झालेला आहे. तुम्हाला इथे मंथली डिमांड झोनचे टेक्स्ट दिसेल, विकलीचा टेक्स्ट दिसेल, म्हणजे तुम्हाला इझी आयडेंटिफिकेशन व्हायला चालू होईल. आता मला विकलीमध्ये बॉक्स नकोय तर मी डिलीट केला, मी डेलीवरती शिफ्ट करतो. तर डेलीवरती तुम्हाला दिसेल की मंथली टाइम फ्रेममध्ये खूप एक चांगल्या क्वालिटीचा इथं डेलीचा डिमांड झोन आहे. ओके, डेलीच्या या डिमांड झोनला गेल्यानंतर मी टेम्पलेटमधून त्याला नाव देईल डेली डिमांड झोन. तर तुम्हाला दिसेल की मंथली कोइन्साइड डेली लेवल मला मिळालेली आहे. तर 75 मिनिट मला जायचं असेल, माझ्याकडे 75 मिनिटचा बॉक्स आता रेडी आहे. 125.4 मी बनवलेलं नाहीये, तुम्ही बनवून घ्या. तर मी 75 मिनिट्सवर गेल्यानंतर मला 75 मिनिट्समध्ये दिसतात आहे की माझे जे मंथली आणि डेलीची कोइन्साइड लेवल आहे त्यामध्ये मला इथे एक डिमांड झोन मिळत आहे. ठीक आहे, 75 मिनिटचा डिमांड झोन. तर मी 75 मिनिटचा डिमांड झोनसाठी इथे सिलेक्ट करू शकतो. तुम्हाला दिसेल की मंथलीमध्ये डेली आणि डेलीमध्ये 75 मिनिट्स मला इथे मिळालेली आहे. त्याचप्रमाणे मला इथे एक 75 मिनिटचा डिमांड झोन मिळाला आहे, तर मी त्यालाही मार्क करू शकतो. पण हा कोइन्साइड लेवल नाहीये आणि 75 नंतर मला ॲनालिसिससाठी मी जर 15 मिनिट यूज करणार असेल तर 75 मध्ये मला 15 मिनिट्समध्ये कुठे डिमांड झोन मिळालेला आहे तो मी असा मार्क करून, मी आता टेम्पलेट बनवलेली नाही, तुमच्याकडे असेल तुम्ही टेम्पलेट बनवून 15 मिनिटवरती मार्क करू शकता. फॉर एक्झाम्पल मी 5 मिनिट्सवरती जर गेलो आणि 5 मिनिट्सवरती दिसेल तुम्हाला की मला या एरियामध्ये एक डिमांड झोन मिळतोय जो 75 मिनिटचा कोइन्साइड आहे. तर मी त्याला सिलेक्ट केल्यानंतर साधारणतः 5 मिनिटचा मी एक बॉक्स सिलेक्ट केलेला आहे. तर मला प्राइस इथे मिळाल्यानंतर मी जर मला याच्यावरती ट्रेड घ्यायचं असेल तर मला त्यामध्ये डिमांडला ट्रेड घ्यायचं असेल तर हे लॉंग टूल आणि सप्लाय ट्रेड घ्यायचं हे शॉर्ट टूल कामाला येईल. लॉंग टूलसाठी मी टार्गेट वगैरे काढू शकतो. फॉर एक्झाम्पल प्राइस इथे येणार आहे तर मी एंट्री लेवल प्लेस केली. त्यानंतर माझा जो स्टॉप लॉस असेल तो स्टॉप लॉस माझ्या अनालिसिस प्रमाणे मी ठेवेल आणि माझं जे टार्गेट असेल इथे रिस्क रिवॉर्ड रेशो दिसेल तुम्हाला 1:2. ओके, हे माझं एंट्री, टार्गेट आणि स्टॉप लॉस अशा पद्धतीने आपण ट्रेड प्लॅन करू शकतो. ओके, तर तुम्ही पूर्ण टाइम फ्रेम वगैरे बनवून घ्या. व्हिडिओ ॲक्च्युली खूप मोठा झालेला आहे, तर पण व्हिडिओ तुम्हाला पूर्ण पाहावा लागेल कारण त्या टाइम फ्रेम बनवण्यासाठी दुसरा कोणताच ऑप्शन नाहीये. तर व्हिडिओ पाहून तुम्ही टाइम फ्रेम बनवा, कारण एकदाच त्या बनवाव्या लागतील. त्यानंतर तुम्हाला परत कधी भविष्यात टाइम फ्रेमसाठी बॉक्स बनवायची गरज पडणार नाही, कारण धनवरती आणि ट्रेडिंग व्ह्यूवरती हे टूल नेहमी नेहमी सेव्ह राहतात. त्यासाठी आपण
हे फ्रीसाठी ट्रेडिंग व्यू आणि ब्रोकर धन यूज करतो. त्यासाठी हा टाइम फ्रेम तुम्हाला बनवावे लागतील. त्याचप्रमाणे आपण एक टूल घेतला होता. शेवटचा टूल सांगतो, फिब रिट्रेसमेंट. जो फिब रिट्रेसमेंटचा जो टूल आहे, तो साधारणतः आपल्याला कर्व ॲनालिसिससाठी यूज होतो. तर कर्व ॲनालिसिससाठी यूज करण्यासाठी आपण तो टूल ज्या वेळेस प्लेस बनवेल त्यावेळेस आपल्याला तो टूल बनवताना इथे जी सेटिंग आहे ती सेटिंग करायची आहे. ओके. आपल्याला यामध्ये फक्त जो आपला हा जो बॉक्स आहे त्याची जी बॅकग्राऊंडसाठी आपल्याला ही ट्रेंड लाईन यूज करू शकतो आपण. राईट इथे पहा. ओके. त्यानंतर या ज्या लाईन्स आहेत त्या लाईन्सचं थिकनेस आपण सिलेक्ट करू शकतो आपल्याला हवा तेवढा. ठीक आहे. त्याचप्रमाणे लाईन एक्सटेंड करू शकतो लेफ्टला, पण आपल्याला लेफ्ट नको आहेत, आपल्याला फक्त राईट हवा आहे. ओके. त्यानंतर आपल्याला हे पूर्ण ऑप्शन फिब रिट्रेचमेंटचे डिसेबल करायचे आहेत आणि फक्त हे चारच हवेत. 0, 0.33, 0.66 आणि 1 हे चार आपल्याला एनेबल ठेवायचे आहेत. याचे कलर तुम्ही चॉईस प्रमाणे घेऊ शकता. डाऊन साईडला आल्यानंतर आपल्याला बॅकग्राऊंडला टिक ठेवायचा आहे. प्राईस ज्या आहेत इथे तुम्हाला दिसतात आहे. प्राईजमध्ये आपल्याला प्राईसची आवश्यकता नाही आहे. तर आपल्याला प्राईस तुम्हाला हवे असेल तर तुम्ही ठेवू शकता, अदरवाईज प्राईसची आवश्यकता नाही आहे. लेवल्स दिसतात आहे, लेवल्स. ओके. तर लेवल्समध्ये तुम्ही त्या टिकांची केल्यावरती तुम्हाला दिसेल व्हॅल्यू आणि पर्सेंटेज. आणि आपल्याला पर्सेंटेज नको आहे, आपण 33, 0.66 आणि 1 आपल्याला हे लक्षात येऊन जाईल काय आहे ते. तुम्ही ते साईज कमी करू शकता टेक्स्टची. आणि ही टेम्पलेट सेव्ह करताना तुम्हाला सेव्ह ॲज करायचं आहे. प्रत्येक वेळी तुम्ही काही टेम्पलेट बनवलं तर तुम्हाला टेम्पलेट सेव्ह करणं गरजेचं आहे. ओके. सेव्ह ॲज करायचे आहे आणि सेव्ह ॲजमध्ये आपण लिहिणार आहोत कर्व टूल. ओके. आणि सेव्ह केला, ओके केला. तर आता जेव्हा जेव्हा तुम्ही हा टूल यूज करता तिथे फक्त तुम्हाला कर्ववरती क्लिक केल्यानंतर तो टूल मिळेल. साधारणतः तो टूलचा व्हिजिबिलिटी ऑप्शन जो आहे तो आपण सेट केला नव्हता. तर आपण पुन्हा एकदा इथे जाऊया. या टूलमध्ये आपल्याला आपण सेव्ह तर केलेला आहे, पण आपल्याला आता तो एडिट करायचा आहे. किंवा तुम्ही सेव्ह करताना जो व्हिजिबिलिटी ऑप्शन आहे तुम्ही पाहू शकता की तो फक्त 1 मिनिट ते 59 सेकंड आणि 1 मिनिट टू 15 मिनिट एवढा सेट होता. पण आपल्याला हा पूर्ण आपल्याला मंथली, क्वार्टरली, वीकली यावरती अनालिसिस करावा लागतो. त्यामुळे आपल्याला या पूर्ण टाइम फ्रेमवरती तो दिसला पाहिजे. त्यामुळे आपण पूर्ण चेक बॉक्स केलेला आहे. त्याचप्रमाणे सेव्ह ॲज आणि सेव्ह ॲज वरती आपण कर्व खाली आलेला आहे त्याला आपण सेव्ह करूया. येस. आता दिसेल तुम्हाला की हा आपल्याला विकलीवरती पण दिसत आहे आणि मंथलीवरती पण दिसत आहे विजिबिलिटीचा ऑप्शन. त्यामुळे आपण कर्व प्लेस करताना आपण अशा पद्धतीने यूज करू शकतो कर्व. सप्लाय टू डिमांड. हा जर माझा सप्लाय एरिया असेल आणि हा डिमांड एरिया असेल तर मी अशा पद्धतीने कर्व प्लेस करेल. प्रॉक्सिमल टू प्रॉक्सिमल लाईन कर्व आपण प्लेस करू शकतो. ओके. अशा पद्धतीने सेटिंग करून घ्या. काही अडचण आल्यास मला विचारू शकता. थँक्यू.